विचार करा, नुसतं इमॅजिन करा, कल्पना करा, जर आपल्या तोंडावर कोणी थुकलं तर काय होईल, आपण काय वागू, आपलं प्रत्युत्तर काय असेल. नम्रता बोलण्याने नाही राहत, नम्रता वागण्यात असते. नम्रता परिस्थिती ठरवते. जोपर्यंत अशी परिस्थिती येत नाही आपल्या जीवनामध्ये, तुम्हाला नाही कळणार की तुम्ही नम्र आहात. तशी परिस्थिती आल्यावर आपल्याला कळतं की खरंच मी नम्र आहे का माझ्यामध्ये अहंकार आहे, का माझ्यामध्ये मीपणा आहे, का माझ्यामध्ये गर्व आहे, हे त्याच्यावरून आपल्याला कळतं. येशू ख्रिस्त वागून दाखवत होता. येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले. काय धुतले? पाय धुतले. गुरु असून शिष्यांचे पाय धुतोय. नम्रता आहे, कृती केली. आपण हे वचन वाचतो, किती जणांनी अप्लाय केलंय मला सांगा चर्च मध्ये. आपण अनेकदा, येशूने स्पष्ट म्हटलंय त्या वचनामध्ये, मी तुमच्या समोर कित्ता घालतो. याचा अर्थ काय होतोय? जसे मी पाय धुतले तुम्ही पण धुवा.